वाल्मिक कराड पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर येते। वाल्मिकच्या अटकेवरनं उलटसुलट चर्चा सुरू आहे। वाल्मिक कराड मोकाट आहे की सीबीआयच्या ताब्यात असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे त्या वाल्मिक कराडचा गेम ओव्हर झाल्याची चर्चा सुरू आहे। पोलिसांनी सीआयडीनं वाल्मिक कराडची आर्थिक नाकाबंदी केलेली आहे। वाल्मिक कराडला पुण्यामध्ये सीआयडीनं ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली होती, पण पोलीस किंवा सीआयडीनं त्या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाहीये। वाल्मिक कराडच्या अटकेबाबत सध्या उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। फरार वाल्मिकचा गेम ओव्हर। वाल्मिक पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती। वाल्मिकच्या अटकेवरून उलटसुलट चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप झालेला वाल्मिक कराड पोलिसांना गुंगारा देतोय। पोलीस आणि सीआयडीच्या टीम संशयित वाल्मिक कराडच्या मागावर आहे। पोलिसांना चकवा देणाऱ्या वाल्मिक कराडचा गेम ओव्हर झाल्याची स्थिती आहे। सीआयडीनं त्याची आर्थिक नाकाबंदी केली आहे। गायब होण्याआधी त्याचं शेवटचं लोकेशन पुणे असल्याचं सांगण्यात येत आहे। बीडमधील स्थानिक वृत्तपत्रांनी त्याला अटक झाल्याची माहिती दिली होती। वाल्मिक कराडला अटक झाली आहे की वाल्मिक कराड शरण येणार यावरून लोकप्रतिनिधींनाही नेमकी माहिती मिळत नाहीये। असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काय आलं। मी तर मला ज्यावेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही। आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आलती तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल। एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म माहिती सीआयडी कडनं येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही। सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या अटकेची माहिती वाऱ्याच्या वेगानं पसरली आहे। सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या पुण्यात अटक केल्याची माहिती दिली होती, तर काही ठिकाणी वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याचं सांगण्यात येत होतं। पोलीस मात्र वाल्मिकच्या विषयावर काही बोलायला तयार नाही आहेत। पोलिसांना शरण जाण्यावरून वाल्मिक कराड आणि त्याच्या बॉसमध्ये वाद झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। दुवा फार दिवस चालत नसती, दुवा अर्ध्यातच सुटणार आहे आणि मला असं वाटतं आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये द्वंद्व चालल्याने दिसतंय। हजर व्हावा का नाही असं काहीतरी चाललंय। वाल्मिक कराडच्या अटकेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असली तरी वाल्मिक कराड आता फार दिवस मोकाट फिरू शकणार नाही असं सांगण्यात येत आहे। विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड।